पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया। अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी, न वजती दुरी दवडिता। तेत दुष्ट गुण न मिळे निशेष, चैतन्याचा वास झाला माझी। अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी, न वजती दुरी दवडिता। संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ, तुटली हळहळ त्रिगुणाची। अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी, न वजती दुरी दवडिता। तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार, तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार, चालवी कामार होनिया। अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी, न वजती दुरी दवडिता। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 5 चरणाचा आणि भक्तिपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबराय म्हणतात, भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया। भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया। तुकोबारायांनी हा अभंग सिद्ध पुरुषासाठी लिहिलाय, अर्थात त्यांच्या सिद्ध अवस्थेतून लिहिलाय। तुकोबारा या अभंगात ज्ञानोत्तर भक्ती सुचवतात। भक्ती ही 2 प्रकारची, एक ज्ञानपूर्व आणि एक ज्ञानोत्तर। मोक्ष मिळण्याच्या आधी केलेली भक्ती ही ज्ञानपूर्व भक्ती असते आणि मोक्ष मिळाल्यानंतर केलेली भक्ती ही ज्ञानोत्तर भक्ती असते। या अभंगातून तुकोबाराय ज्ञानोत्तर भक्ती सुचवतात, जिला ज्ञानोबाराय म्हणतात, चहु पुरुषार्थ सिरी भक्ती जैसी। चहु पुरुषार्थ सिरी भक्ती जैसी। मुक्ती हा 4था पुरुषार्थ असतो आणि भक्ती हा 5वा पुरुषार्थ असतो। आणि हा 5वा पुरुषार्थ किंवा ज्ञानोत्तर भक्ती या अवस्थेला संत म्हणतात आणि अशा संतांच्या जीवनात शांती क्षमा दया वास करते, असं तुकोबाराय म्हणतात। याची साथ श्री संत मुक्ताबाई देत आहेत। मुक्ताबाई म्हणतात, संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी। जगतामध्ये फक्त तोच संत असतो की ज्याच्या जीवनात शांती क्षमा दया असते। या गोष्टीवरून सिद्ध होतं की तुकोबारायांनी हा अभंग ज्ञानोत्तर भक्तीसाठी लिहिलाय, सिद्ध पुरुषासाठी लिहिलाय, संतासाठी लिहिलाय। शिवाय याच अभंगातील पुढील चरण हे सुचवतात की सिद्ध पुरुषाच्या जीवनात किंवा संत पुरुषाच्या जीवनात काय काय गोष्टी असतात। संतांच्या जीवनात अष्टमहासिद्धी राबतात, हाकलून दिलं तरी जात नाही। संतांच्या जीवनात एकही दुष्टगुण सापडत नाही, सगळे सद्गुणच असतात। संतांच्या जीवनात चैतन्याचा वास झालेला असतो। संत हे सदा सर्व काळ संतुष्ट असतात, समाधानी असतात, त्यांच्या चित्ताची हळहळ गेलेली असते आणि देव हा संताचा चाकर असतो। देव संतांच्या संसारात राबतो आणि संतांचा योगक्षेम चालवतो। या सगळ्या गोष्टी संतांच्या जीवनात असतात पुढील चरणातील।
किंवा ज्यांच्या जीवनात या गोष्टी असतात ते संत असतात. अर्थात या पुढील चरणातील सगळ्या गोष्टी संतांच्या जीवनात असतात. आणि म्हणून हा अभंग तुकोबारायांनी संतांसाठी किंवा ज्ञानोत्तर भक्तीसाठी लिहिला हे सिद्ध होतं. मी बोलून गेलो की पाचवा पुरुषार्थ अर्थात ज्ञानोत्तर भक्ती या अवस्थेला संत म्हणतात. आणि संतांच्या जीवनात शांती, क्षमा, दया वास करते असं तुकोबाराय म्हणतात. आणि याची साक्ष श्री संत मुक्ताबाई देत आहेत. मुक्ताबाई म्हणतात की संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याच्या अंगी. आणि मग ज्याच्या जीवनात दया आहे, क्षमा आहे, शांती आहे, तो ज्ञानोत्तर भक्त असतो किंवा संत असतो. हे तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. आणि महाराज लिहितात, भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. अर्थात ज्याच्या जीवनात भक्ती असते फक्त त्याच्याच जीवनात शांती, क्षमा, दया असते. ज्याच्या जीवनात भक्ती असते फक्त त्याच्याच जीवनात शांती, क्षमा, दया असते. आता यातील शांती आणि क्षमा आपण थोडा वेळ बाजूला ठेवू आणि फक्त दयेचा विचार करू. तुकोबारायांनी काय म्हटलंय की भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. ज्ञानोत्तर भक्ताच्या अर्थात संतांच्या जीवनात शांती, क्षमा, दया असते. भक्तीचा अर्थ ज्ञानपूर्व असो की ज्ञानोत्तर असो, ढोबळ मनाने असा अर्थ घ्यायचा की ज्याच्या मुखात सातत्यानं हरिनाम आहे याला आपण भक्ती म्हणतो. भक्तीच्या अनेक व्याख्यात, पण ढोबळ मनाने आपण अशीच व्याख्या करतो किंवा अशीच घेऊयात. खरं भक्तीची व्याख्या तर अशी आहे की निष्काम कर्म अधिक निष्काम हरिनाम बरोबर भक्ती. पण ढोबळ मनानं आपण अशी व्याख्या करू की मुखानं सातत्यानं हरिनाम घेणं हीच भक्ती. मग इथं तुकोबाराय म्हणतात की भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. अर्थात ज्याच्या जीवनात भक्ती आहे फक्त त्याच्याच जीवनात शांती, क्षमा, दया वास करते. तर या शांती, क्षमा, दया या तीन गोष्टीपैकी शांती आणि क्षमा आपण थोडा वेळ बाजूला ठेवू आणि फक्त दयेचा विचार करू. आणि आपण असं म्हणू की भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी दया. भक्ती म्हणजे मुखानं हरिनाम घेणं. मग ज्याच्या मुखात सातत्यानं हरिनाम आहे फक्त त्याच्याच जीवनात दया वास करते. भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. अर्थात ज्याच्या मुखात सातत्यानं हरिनाम वास करतं फक्त त्याच्याच जीवनात दया वास करते. आणि दयेच्या पोटी धर्म जन्म घेतो. याची साक्ष ज्ञानोबाराय देत आहेत. दया तेत धर्म, दया तेत धर्म, धर्म तेत सुखागमो, सुखी पुरुषोत्तम असे जैसा. आता ही लिंक लक्षात घ्या. हरिनामाच्या पोटी दया जन्म घेते आणि दयेच्या पोटी धर्म जन्म घेतो. बघा, भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. अर्थात ज्याच्या मुखात सातत्यानं हरिनाम आहे फक्त त्याच्याच हृदयात दया. आणि ज्याच्या हृदयात दया त्याच्या जीवनात धर्म. ज्ञानोबाराज बोलतात की दया तेत धर्म. दया ही धर्माची जननी आहे. धर्म हा दयेच्या पोटी जन्म घेतो. म्हणून हरिनामाच्या पोटी दया आणि दयेच्या पोटी धर्म. पर्यायाने हरिनामाच्याच पोटी धर्म जन्म घेतो. आणि म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात की सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन.
सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. हरिनामाच्या पोटी दया आणि दयेच्या पोटी धर्म, पर्यायाने हरिनामाच्याच पोटी धर्म जन्म घेतो. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतात की सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. अर्थात हरिनाम धर्माला जगवतं. हरिनामामुळे समाजात धर्म नांदतो. मग हा धर्म म्हणजे काय? हा धर्म म्हणजे काय? तर धर्म या शब्दाची ज्ञानोबा आणि ज्ञानेश्वरीत अतिशय सुंदर व्याख्या केली आहे की धर्म कशाला म्हणावं. ज्ञानोबा लिहित आहेत, एत वडील जे जे करीती तया नाव धर्म ठेविती आणि तेच एर अनुष्ठिती सामान्य सकळ. एत वडील जे जे करीती. तुमची आमची काय कल्पना आहे की हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई या चार जाती म्हणजे धर्म. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई किंवा अन्य काही या जाती म्हणजे धर्म. धर्म म्हणजे जात नव्हे. ज्ञानोबा धर्माची व्याख्या सांगतायत की एत वडील जे जे करीती तया नाव धर्म ठेविती तेची एर अनुष्ठिती सामान्य सकळ. समाजातील वडील माणूस जसा जसा वागतो त्याच्या वागण्याला धर्म म्हणावं. समाजातील वडील मनुष्य जसा जसा वागतो त्याच्या वागण्याला धर्म म्हणावं. एत वडील जे जे करीती तया नाव धर्म ठेविती तेची एर अनुष्ठिती सामान्य सकळ. समाजातील वडील मनुष्य जसा जसा वागतो त्याच्या वागण्याला धर्म म्हणावं. मग वडील कुणाला म्हणावं याचे उत्तर ज्ञानोबा देत आहेत. श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होनी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे जे. ज्याचं वागणं चालणं बोलणं मूर्तिमंत वेद आहे, अर्थात जो वेदासारखं वागतो आणि वेदाचा धडा समाजाला देतो तो वडील असतो. आणि मग वेदासारखं वागतो आणि वेदाचा धडा समाजाला देतो तो संत असतो. म्हणून वडील म्हणजे संत. जयाचे बिसाट शब्द सुखे म्हणू येती वेद, तरी ते सदेह सच्चिदानंद कान व्हावे. जयाचे बिसाट शब्द सुखे म्हणू येती वेद. संत झोपीत चावळला ते त्याचं झोपीत चावळणं ही वेद ठरतं. अर्थात संत वेदासारखं वागत नाही, संत जसा वागेल त्याला वेद म्हणावं. आणि म्हणून वडील म्हणजे संत, आणि संत जसं जसं वागतात त्यांच्या वागण्याला चालण्याला बोलण्याला धर्म म्हणावं. आता पुढे असा प्रश्न उभा राहतो की संत कसे वागतात याचे उत्तर ज्ञानोबा देतात. जया भक्तीची येतुली प्राप्ती जे कैवल्या ते परोते सरमणती जयाचे लीले माझी नीती जी आली दिसे. जयाचे लीले माझी नीती जी आली दिसे. जयाचे बोलू धर्मोजिये दिठी महासिद्धी तेविये स्वर्ग सुखादी ये खेळू जयाचा. जयाचे बोलू धर्मोजिये, ज्याच्या सहज बोलण्यातून धर्म जगतो, नवे नवे ज्याचं बोलणंच धर्म असतो तो संत असतो. जया भक्तीची येतुली प्राप्ती जे कैवल्या ते परोते सरमणती जयाचे लीले माझी नीती जी आली दिसे. ज्ञानोबा आहे. जयाचे लीले माझी नीती जी आली दिसे. संत जसं जसं वागतात त्याला धर्म म्हणावं. तर संत कसे वागतात तर जयाचे लीले माझी नीती जी आली दिसे. अर्थात संतांचं वागणं म्हणजे मूर्तिमंत नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार या सर्व सद्गुणाचा समुदाय म्हणजे संतांचं वागणं. आणि या सर्व सद्गुणाच्या समुदायालाच धर्म असं म्हणतात. तुकोबारा तर सत्याला धर्म म्हणतात. सत्य तोच धर्म, असत्य ते कर्म. तुकोबारा सत्याला धर्म म्हणतात. माणसाने माणसासोबत रीतीने वागणं, माणसाने माणसासोबत रीतीने वागणं हा धर्म असतो. म्हणून सद्गुणाला धर्म म्हणावं. अर्थात नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार या सर्व सद्गुणाचा समुदाय म्हणजे संतांचं वागणं. आणि या संताच्या वागण्याला किंवा या समुदायालाच, या सद्गुणालाच धर्म असं म्हणावं.
आणि म्हणून सद्गुणाचा समुदाय, मानवी जीवनात असलेले सर्व सद्गुण याला धर्म म्हणतात. आणि ज्याच्या जीवनात धर्म अर्थात सर्व सद्गुणच वास करतात तो संत असतो, किंवा संतांच्या जीवनात सर्व सद्गुणच वास करतात, त्याच्या जीवनात एकही दुष्टगुण सापडत नाही. हे तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. आणि महाराज लिहितात, ते तर दुष्ट गुण न मिळे निशेष चैतन्याचा वास झाला माझी. ते तर दुष्ट गुण न मिळे निशेष चैतन्याचा वास झाला माझी. ज्याच्या जीवनात सगळे सद्गुणच वास करतात, एकही दुष्टगुण सापडत नाही, तो संत असतो. किंवा संतांच्या जीवनात एकही दुष्टगुण सापडत नाही, सगळे सद्गुणच वास करतात. ते तर दुष्टगुण न मिळे निशेष चैतन्याचा वास झाला माझी. ज्याच्या जीवनातून दुष्टगुण पळून जातात त्याच्या जीवनात चैतन्याचा वास होतो, त्याच्या हृदयात देव राहायला येतो. देवाला राहायला कुठं आवडतं? तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ राहे तेथे. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ राहे तेथे. ज्याचं चित्त निर्मळ आहे, विकार रहित आहे, ज्याला सर्व दुर्गुण सोडून गेलेत आणि ज्याच्या जीवनात फक्त सद्गुणच वास करतात, देव त्याच्या हृदयात येऊन राहतो. आणि म्हणून महाराज म्हणतात की तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ राहे तेथे. आपण पाहिलं की धर्म म्हणजे जाती जमाती नव्हे, धर्म म्हणजे सद्गुणांचा समुदाय. नीती म्हणजे धर्म, रीती म्हणजे धर्म, माणुसकी म्हणजे धर्म, इमानदारी म्हणजे धर्म, सत्य म्हणजे धर्म, अहिंसा म्हणजे धर्म, प्रेम म्हणजे धर्म, परोपकार म्हणजे धर्म, सहानुभूती म्हणजे धर्म, सदाचार म्हणजे धर्म. या सर्व सद्गुणाचा समुदाय म्हणजे धर्म. आणि हा सर्व सद्गुणाचा समुदाय म्हणजे संतांचं वागणं. अर्थात हे सर्व सद्गुण संतांच्या जीवनात वास करतात. आणि या सद्गुणाच्या समुदायाला धर्म म्हणतात. नव्हे की हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई या जाती म्हणजे धर्म नव्हे. हे सर्व सद्गुण म्हणजे संतांचं वागणं, आणि या सद्गुणाला धर्म म्हणतात. आणि मग संतांच्या जीवनात संतांचं वागणं हाच धर्म आहे. तर संतांचं वागणं काय? सद्गुणाचा समुदाय. मग संतांचं वागणं हा सद्गुणाचा समुदाय आहे, तर अर्थात संतांच्या जीवनात सगळे सद्गुण वास करतात, तिथून दुष्टगुण निघून जातात. आणि जिथून दुष्टगुण निघून जातात, फक्त सद्गुणच वास करतात, त्याच्या हृदयात देव राहायला येतो. त्याचं चित्त निर्मळ असतं, कारण त्याला दुर्गुण सोडून गेले. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ राहे तेथे. अर्थात ज्याच्या मुखात अखंड हरिनाम आहे त्याच्या हृदयात दया वास करते. ज्याच्या हृदयात दया वास करते त्याच्या जीवनात धर्म अर्थात सगळी नीतिमूल्य, सगळे सद्गुण वास करतात. कारण धर्म म्हणजे जाती नव्हे, धर्म म्हणजे सद्गुणाचा समुदाय. सगळ्यात चांगल्या गोष्टी म्हणजे धर्म. दया ही सद्गुणाची जननी आहे. जगातली प्रत्येक चांगली गोष्ट दयेच्या पोटी जन्म घेते. आणि म्हणून दया ही धर्माची किंवा सद्गुणाची जननी आहे. आणि म्हणून ज्याच्या मुखात नित्य हरिनाम त्याच्या हृदयात दया, आणि ज्याच्या हृदयात दया त्याच्या जीवनात धर्म अर्थात सद्गुण वास करतात. आणि ज्याच्या जीवनात सद्गुण वास करतात त्याला दुर्गुण सोडून जातात. आणि ज्याला दुर्गुण सोडून गेले त्याच्या चित्तात देव राहायला येतो, कारण त्याचं चित्त निर्मळ असतं. आणि म्हणून तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ राहे तेथे. ही हरिनामाची, ही सद्गुणाची ताकद आहे. तुमच्या मुखात हरिनाम भिजलं की तुमच्या जीवनात सद्गुण आलेच. आणि जीवनात सद्गुण आले की तिथून दुर्गुण पळून जातात. धनाबारा बोलतात की वाती पुढे काळोखे पळो लागे जैसे, निषिद्ध इंद्रिया तैसे सामोरणे. खूप अंधार आहे,
तिथं वात लावली, दिवा लावला, अंधार पळून जातो. तसं मुखामध्ये हरिनाम आलं, जीवनात सद्गुण येतातच. जीवनात सद्गुण येतातच. कारण हरिनामाच्या पोटी दया आणि दयेच्या पोटी धर्म अर्थात सद्गुण. पर्यायाने हरिनामाच्याच पोटी सद्गुण वास करतात. म्हणून ज्याच्या मुखात सातत्यानं हरिनाम आहे त्याच्या जीवनात सद्गुण वास करतातच. कारण वातीपासून जसा अंधार पळून जातो, वातीपुढं जसा अंधार पळून जातो, तसं हरिनामापासून दुर्गुण पळून जातात आणि त्याच्या जीवनात सद्गुण येतात. आणि म्हणून दानोबारा बोलले की वातीपुढा जैसे पळो लागे काळोसे, निषिद्ध इंद्रिया तैसे सामोरे नाही. सर्वेंद्रियाच्या अंगणी विवेक करी राबणी, साचेची करचरणी होती डोळे. तुमच्या मुखात हरिनाम आलं की तुमची विवेक जागृती होते. सर्व इंद्रियांना विवेकाचे डोळे फुटतात आणि इंद्रियच वाईट वागायचं सोडून देतात. कारण इंद्रियाच्या अंगणात विवेक पहारा देतो. तुम्ही चुकीच्या दिशेने चालले की तो विवेक तुम्हाला टोकतो, जागा करतो, हे तू चूक करायला, त्या वाईट दिशेने जाऊ नको, चांगल्या दिशेने जा. सर्वेंद्रियाच्या अंगणी विवेक करी राबणी, साच्याची करचरणी होती डोळे. हातापायला डोळे फुटतात विवेकाचे आणि विवेक तुम्हाला वाईट वागण्यापासून रोखतो. कारण विवेक तुमचा पहारेकरी बनतो, वाईट गोष्टीकडे जाऊ देत नाही. आणि म्हणून मुखामध्ये सातत्यानं हरिनाम भिजलं, सातत्यानं हरिनाम घेतलं, जीवनात सर्व सद्गुण येतात, दुर्गुण पळून जातात. आणि अशा सद्गुणी निर्मळ चित्त असलेल्या महात्म्याच्या हृदयात पांडुरंग परमात्मा राहायला येतो, कारण ते चित्त निर्मळ आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येऊन गोपाळ राहत येते. अर्थात ज्याच्या जीवनात एकही दुर्गुण वास करत नाही, दुर्गुण ज्याला सोडून गेले आणि ज्याच्या जीवनात फक्त सद्गुणच नांदतायत, त्याच्या जीवनात चैतन्याचा वास होतो. आणि महाराज म्हणतात ते तर दुष्ट गुण न मिळे निशेष, चैतन्याचा वास झाला माझी, चैतन्याचा वास झाला माझी. आणि म्हणून भक्तीमध्ये, भक्ती करण्यापूर्वी आम्हाला करायचं काय, तर आमचं चित्त निर्मळ करायचं. आम्हाला देवहून देवापुढे उभं राहायचे, हा मुद्दा लक्षात घ्या. दानोबाराय बोलतायत की सुवर्णमणी सोनिया का कल्लोळ जैसे पानिया, तैसे मज धनंजया शरण येतो. सुवर्णमणी सोनिया का कल्लोळ जैसे पानिया, तैसे मज धनंजया शरण येतो. सोन्याला शरण जायचे, शुद्ध सोनं होऊन जावं, सोन्यात मिसळता येतं. तुम्ही बट्टेबाज सोनेत आणि शुद्ध सोन्याला शरण गेले, शुद्ध सोन्यात मिसळता येत नाही. का? तुमच्यात बट्टा आहे. तुम्ही देवाला शरण गेले आणि विकार घेऊन गेले, तुम्हाला देवात मिसळता येत नाही. का? तुमच्यात विकाराचा बट्टा आहे. सोन्यात मिसळायचे, शुद्ध सोन्यात मिसळायचे, शुद्ध सोनं होऊन जा. देवात मिसळायचे, विकार रहित होऊन जा. पाण्यात मिसळायचे, पाणी होऊन जा, तेल होऊन जाऊ नका. तुम्ही पाण्याला शरण गेले आणि तुम्ही स्वतः तेल बनले. तुम्ही पाण्याला शरण चालले पण तुम्ही तेल आहेत. किंवा तेल पाण्याला शरण गेलं तर त्या तेलाला पाण्यात मिसळता येईल का? नाही मिसळता येत. तुम्ही पाण्यात तेल वता, तेल पाण्यावर तरंगतं. का? तेल पाण्यापेक्षा हलकं आहे. गुरुजीने एकदा मुलांना प्रश्न विचारला की मुलांनो, तेल पाण्यावर तरंगतं का? तर तेल पाण्यापेक्षा हलकं आहे. तेल पाण्यापेक्षा हलकं आहे, मग तेलापेक्षा हलकं काय? पोरं म्हणले भजे. पोरं म्हणले भजे का? तर भजे तेलावर तरंगतात. भजे तेलावर तरंगतात. हा विनोदाचा भाग सोडा. तुम्ही तेल होऊन पाण्याला शरण गेले तर पाण्यात मिसळता येणार नाही, तेल पाण्यावर तरंगेल. तसं तुम्ही जीव आहेत आणि देवाला शरण गेले तर देवात मिसळता यायचं नाही. का? देव शुद्ध आहे, आम्ही अशुद्ध आहेत. देव निर्विकारी आहे, आम्ही विकारी आहेत. देवात एकही दुष्टगुण नाही, आमच्यात दुष्टगुण आहेत, म्हणून आम्हाला देवात मिसळता येत नाही.
आणि म्हणून पाणीहून पाण्याला शरण जा, पाण्यात मिसळता येईल. देवहून देवाला शरण जा, देवात मिसळता येईल. आणि देवहून देवाला शरण जाणे म्हणजे आपल्यात असलेले दुष्ट गुण टाकणे, सद्गुणाचा स्वीकार करणे. आणि मग सद्गुणाचा स्वीकार केला, एकही दुष्ट गुण नाही, तर तुम्ही देव होता आणि देवहून देवापुढे उभं राहता आणि मग देवात मिसळता येतं. आणि मग ज्ञानोबा बोलतायत की सुवर्णमणी सोनिया का कल्लोळ जैसे पानिया, तैसे मज धनंजया शरण येतो. ज्ञानोबारांनी इथं झापलंय आम्हाला. ज्ञानोबा बोलतात त्या कवितेतून, जीवितवेची असी जे आणि मजही शरण रेगी जे, धिग्ग या बोली न लजे प्रज्ञा केवी. देव म्हणतायत की तुमच्या बुद्धीला काही लाज वाटत नाही का? धिग्ग या बोली न लजे प्रज्ञा केवी. तुमच्या बुद्धीला काही लाज वाटत नाही का म्हणले? तुम्ही जीवरूपात आहात आणि देवाला शरण चाललात. तुम्ही जीवरूपात आहात म्हणजे अहंकारी आहात. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे विकार तुमच्यात आहेत. नाना प्रकारचे विकार तुमच्या हृदयात आहेत आणि देवाला शरण गेलात. देवात कसं मिसळता येईल? आणि जीवितवेची असी जे आणि मजही शरण रिगीजे, धिग्ग या बोली न लजे प्रज्ञा केवी. लाज वाटत नाही बोले तुमच्या बुद्धीला? हां, तुम्ही जीवदशेत आहात, विकारात आहात, अहंकारात आहात आणि देवाला शरण चाललात. कसं मिसळता येईल? देव अनहंकारी आहे, देव विकाररहित आहे, देव शुद्ध आहे, तुम्ही अशुद्ध आहेत, विकारात बद्ध आहेत. हे विकार घेऊन जर देवाला शरण गेले ते लाजिरवाणी गोष्ट आहे. देवात मिसळता येत नाही. विकार टाका आणि मग देवाला शरण जा, देवात मिसळता येतं. आणि म्हणून पाणीहून पाण्याला शरण जा, पाण्यात मिसळता येईल. देवहून देवाला शरण जा, देवात मिसळता येईल. आणि देवहून देवाला शरण जाणं म्हणजे विकाररहित होणं, आपल्यामध्ये एकही दुष्ट गुण शिल्लक न ठेवणं, सगळे सद्गुणच आपल्यात असावेत. मग देवाला शरण जाता येतं किंवा देवात मिसळता येतं. नवीन नवीन तुम्हीच देव बनता आणि मग तुम्ही असे निर्विकारी झाले. तुमच्यात एकही दुष्ट गुण नाही, सगळे सद्गुणच आहेत की चैतन्य अर्थात पांडुरंग परमात्मा आपोआप तुमच्या हृदयात राहायला येतो आणि तुमच्या जीवनात वास करतो. आणि म्हणून तुकोबाराय बोलतात की ते तर दुष्ट गुण न मिळे निशेष चैतन्याचा वास झाला माझी. का बरं ही अवस्था का जीवनात आली? तुमच्या जीवनात एकही दुष्ट गुण राहिला नाही का? सगळे सद्गुणच आले का? तर याचं कारण भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. ज्याच्या मुखात सातत्यानं हरिनाम त्याच्या हृदयात दया, ज्याच्या हृदयात दया त्याच्या जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य, आणि ज्याच्या जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य अर्थात त्याच्या जीवनात सगळे सद्गुण. दुर्गुण पळून गेले, दुर्गुण पळून गेले, जीवनात सद्गुण आले, तुम्ही देव बनले. देव तुमच्यात राहायला आला, तुम्ही देवात मिसळले, देव तुमच्यात मिसळला. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की ते तर दुष्ट गुण न मिळे निशेष चैतन्याचा वास झाला माझी. त्याचं मुख्य कारण मुखात सातत्यानं हरिनाम आहे. सातत्यानं हरिनाम आहे म्हणून हृदयात दया आहे, दया आहे म्हणून धर्म आहे अर्थात नीतिमूल्य आहेत, सद्गुण आहे, सदाचार आहे. सद्गुण आहे, सदाचार आहे म्हणजे दुर्गुण पळून गेले, जीवनात फक्त सद्गुण उरले. सद्गुणी हा देवतुल्य असतो, सद्गुणी देवात मिसळतो, देव सद्गुणीत मिसळतो. आणि असा सद्गुणी ईश्वरतुल्य झाल्यामुळं त्याच्या हृदयात देव राहायला येतो. आणि म्हणून चैतन्याचा वास झाला माझी. का? ते तर दुष्ट गुण न मिळे निशेष चैतन्याचा वास झाला माझी. आणि असा ज्याच्या चित्तात चैतन्याचा वास होतो, असा ज्याच्या जीवनात चैतन्याचा वास होतो, त्याचं चित्त हे सदा सर्व काळ संतुष्ट असतं. हे तुकोबाराय अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात. आणि महाराज लिहितात, संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ, तुटली हळहळ त्रिगुणाची. संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ, तुटली हळहळ त्रिगुणाची. ज्याच्या मुखात नित्य हरिनाम आहे त्याच्या हृदयात दया आहे, ज्याच्या हृदयात दया आहे त्याच्या जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य आहे, सदाचार आहे, सद्गुण आहे. मग अशा नित्य नामधारकाला दुर्गुण सोडून गेले, त्याच्या जीवनात फक्त सद्गुण उरले. सद्गुणी ईश्वरतुल्य बनला, ईश्वरात मिसळला आणि मग ईश्वर त्याच्या हृदयात राहायला आला, त्याच्या जीवनात चैतन्याचा वास झाला. आणि ज्याच्या जीवनात आता फक्त सद्गुण आहेत आणि चैतन्याचा वास झाला आहे
असा मनुष्य सदा सर्व काळ संतुष्ट असतो, त्याचं चित्त सदा सर्व काळ समाधानी असतं आणि त्याच्या चित्ताची हळहळ गेलेली असते. हे तुकोबराय अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतायत. अर्थात या ठिकाणी एक गोष्ट सिद्ध होते की जो मुक्त आहे, जो आत्मज्ञानी आहे, जो संत आहे, फक्त त्याचंच जीवन संतुष्ट असतं, समाधानी असतं आणि त्याची हळहळ गेलेली असते, इतर कोणाची नाही. तुमची आमची हळहळ गेलेली नाही आहे, तुमचं आमचं जीवन संतुष्ट नाही आहे, तुमचं आमचं जीवन समाधानी नाही आहे. तुम्ही आम्ही जरी म्हणत असलो काय चाललंय पाहुणे, रामराम, हा मजेत चाललंय, कशा काय, समाधानी आहे, खाऊन पिऊन सुखी आहे, अरे बाबा हे दाटूमोठी बोलणं आहे, आडनावाचं बोलणं आहे. तुम्हाला संतुष्टता आणि समाधान तेव्हाच लाभतं जेव्हा तुमच्या जीवनात आत्मज्ञान आहे आणि तुम्ही संत अवस्थेला गेलात. संत अवस्थेला जोपर्यंत गेला नाहीत तोपर्यंत तुम्हाला समाधान लाभूच शकत नाही. याची साक्ष ज्ञानोबा देत आहेत. त्याचे दर्श है ना, गुरु तेथ ज्ञान, गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. तुकोबरा काय म्हणतायत, ज्ञानोबा काय म्हणतायत की तुम्हाला समाधान तेव्हाच लाभतं की ज्या वेळेस तुमच्या जीवनात आत्मज्ञान आले. आणि जोपर्यंत आत्मज्ञान नाही तोपर्यंत तुम्हाला समाधान लाभू शकत नाही. का समाधान ही ज्ञानोत्तर अवस्था आहे, संतुष्टता ही ज्ञानोत्तर अवस्था आहे. ज्ञानोबा साक्ष देत आहेत. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. जिथं गुरु आहे तिथं ज्ञान आहे, जिथं ज्ञान आहे तिथं आत्मदर्शन आहे, जिथं आत्मदर्शन आहे तिथं समाधान आहे. अर्थात फक्त आत्मज्ञानी पुरुषाला, संत पुरुषालाच समाधान लाभतं, इतर कुणाला नाही. जो आत्मज्ञानी आहे, जो संत आहे, फक्त तोच समाधानी असतो आणि तोच संतुष्ट असतो, इतर दुसरं कोणीही नाही. ज्ञानोबा खडसे सांगतात की गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. आणि मग असा संत महात्मा ज्याच्या जीवनात चैतन्याने वास केलाय, आत्मज्ञानानं वास केलाय, असा चैतन्यवान पुरुष, ज्याच्या हृदयात चैतन्य राहायला आले, पांडुरंग राहायला आलाय, असा मनुष्य सदा सर्व काळ समाधानी असतो आणि संतुष्ट असतो आणि त्याच्या चित्ताची हळहळ गेलेली असते. आता इथे एक प्रश्न मला असा उभा करायचा आहे की या अभंगात तुकोबराय आणि या चरणातून ज्ञानोबा असं सांगतात की गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. इथं स्पष्ट अर्थ निघतो की ज्याला आत्मज्ञान झाले, जो संत आहे, फक्त तोच समाधानी असतो, संतुष्ट असतो, इतर दुसरं कोणी नाही. परंतु आम्हाला आत्मज्ञान नाहीये, आम्ही संत पदाला पोहोचलो नाहीत, मग आम्हाला समाधान मिळणारच नाही का? संत बनण्याच्या आधी, आत्मज्ञान मिळवण्याच्या आधी आम्हाला संतुष्टता, समाधान मिळणारच नाही का? जरूर मिळेल, जरूर मिळेल. तुकोबरायच याची साक्ष देत आहेत. महाराज लिहित आहेत, सर्व काळ नाम चिंतन मानसी, समाधान मनासी समाधी आहे. हो, चालता बोलता न मोडे समाधी. तुकोबराय. निळा मने स्वरूप सिद्धी, सहज समाधी हरिनामे. निळोबाराय. ज्याच्या मुखामध्ये सातत्यानं हरिनाम आहे तो सातत्यानं समाधी अवस्थेत जगत असतो आणि त्याला समाधान लाभलेलं असतं. तुकोबराय बोलतात, सर्व काळ नामचिंतन मानसी, समाधान मनासी समाधी आहे. सातत्यानं जर मुखात रामनाम असेल तर तुम्ही समाधी अवस्थेत जगत असतात आणि सतत समाधानी असतात, संतुष्ट असतात. सर्व काळ नामचिंतन मानसी, समाधान मनासी समाधी आहे. आम्ही संत नाही आहेत, आम्हाला आत्मज्ञान नाही आहे. इथं ज्ञानोबारांनी तुकोबरांनी सांगितलं की ज्याला आत्मज्ञान आहे, जो संत आहे, फक्त त्याला समाधान लाभेल आणि संतुष्ट असेल.
इतर दुसरं कोणी नाही. पण ज्ञानोबा तुकोबाराजपणा त्यांच्या काही चरणातून सांगतायत की सातत्यानं मुखात नाम असेल तर तुम्ही समाधी अवस्थेत जगतात आणि तुम्हाला संतुष्टता आणि समाधान कायमचं लाभतं. याचा अर्थ असा होतो की ज्याच्या मुखात सर्व काळ हरिनाम आहे तो एक प्रकारचा छोटा मोठा संतच असतो. तो संतच असतो. भले त्याला आत्मज्ञान झालं नाही, संत पदाला पोहोचला नाही, पण तो एक छोटा मोठा संतच असतो. ज्ञानोबाच बोलतायत, तुझे नामची कोणी एके वेळे जयाचे मुखाशी का काना न मिळे. तुझे नामची कोणी एके वेळे जयाचे मुखाशी का काना मिळे. तयाच्या हृदया सांडोनी पळे भेदची साच. काय म्हणतात ज्ञानोबा? तुझे नामची कोणी एके वेळे जयाचे मुखाशी का काना मिळे. तयाच्या हृदया सांडोनी पळे भेदची साच. देवा, ज्याच्या तोंडात तुझं नाम कायमचं स्थिरावलंय त्याच्या हृदयाला भेद अर्थात द्वैत केव्हा सोडून गेलेलं असते. ऐका ज्ञानोबाची बाई, तुझे नामाची कोणी एके वेळे जयाचे मुखाशी का काना मिळे. त्याच्या हृदया सांडून पळे भेदची साच. भेद म्हणजे द्वैत. भाग गेला शिन गेला, ते भेद भाग म्हणजे द्वैत. तुझं नाव जर जिभेवर कायमचं स्थिरावलं देवा तर त्या व्यक्तीच्या हृदयाला भेद अर्थात द्वैत केव्हाच सोडून जातं. आणि ज्याला द्वैत सोडून गेलंय तो अद्वैतात जगतो. आणि अद्वैतात जगणं हे संतपद असते. तो महात्माचा असतो. जरी त्याला आत्मज्ञान झालं नाही, संतपदाला पोहोचला नाही, तरी तो छोटा मोठा संतच असतो. आणि म्हणून नित्य नामधारक हा संतच असतो. संत पदाला पोहोचला नसला तरीही आणि आत्मज्ञान झालं नसलं तरीही, का तर नित्य नामानं तुम्ही अद्वैतात जगता. अद्वैतात जगणं ही संत अवस्था असते. आणि म्हणून ज्याच्या मुखात नित्य नाम आहे तो छोटा मोठा संतच आहे आणि तो नित्य संतुष्ट असतो आणि समाधानी असतो. आणि म्हणून तुम्ही सातत्यानं हरिनाम घ्या. सातत्यानं हरिनाम घ्या. तुम्ही संतुष्ट असाल, समाधानी असाल. जसे संत संतुष्ट आणि समाधानी असतात. संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ. ज्ञानोत्तर अवस्था संत हा सदा सर्व काळ संतुष्ट असतो, समाधानी असतो. ती अवस्था आम्हाला संत न बनताही प्राप्त करता येते नुसत्या हरिनामाच्या बळावर. फक्त हरिनाम नित्य असावं. सर्व काळ नाम चिंतन मानसी समाधान मनासी समाधी हे तुकोबार आहे. आणि म्हणून सातत्यानं हरिनाम घ्या. तुम्हाला संतासारखं संतुष्ट आणि समाधानी जीवन जगता येईल. आणि तुमची आणि संतांची दोघांचीही चित्ताची हळहळ गेलेली असते. तुमची आणि संतांची चित्ताची हळहळ गेली असते. आणि म्हणून महाराज म्हणतात की तुटली हळहळ त्रिगुणाची. जोपर्यंत तुम्ही त्रिगुणात बद्ध आहेत, सत्वरजतम, तोपर्यंत तुमच्या चित्ताची हळहळ जाणार नाही. ज्यावेळेस तुम्ही गुणातीत अवस्थेत जाल, निर्गुण व्हाल, त्यावेळेस तुमच्या चित्ताची हळहळ जाईल. अन्यथा गुणात बद्ध असलेला मनुष्य त्याच्या चित्ताची सातत्यानं हळहळ चालू असते. तुकोबारच बोलतात, सदा तळमळ चित्ताची हळहळ, त्याचे दर्शन न व्हावे शव असता तो जीवे. त्रिगुणात बद्ध असलेला मनुष्य सातत्याने त्याची तळमळ असते आणि त्याच्या चित्ताची हळहळ असते. हळहळ म्हणजे जीवनात असलेले दुःख, अशांती. जोपर्यंत गुणात बद्ध आहे त्रिगुणात, तोपर्यंत तुमचं चित्त असमाधानी आहे. तुमची तळमळ चालू आहे, तुमच्या चित्ताची हळहळ चालू आहे. अर्थात चित्ताला स्थिरता नाही आहे, चित्त अस्थिर आहे आणि तुम्ही दुःखी आहात. साधारण जीव चित्ताची तळमळ, चित्ताची हळहळ अर्थात दुःखी असतात. आणि हे त्रिगुण गेले सत्वरजतम की तुमच्या चित्ताची हळहळ निघून जाते. आणि चित्ताची हळहळ निघून जाणे म्हणजे चित्ताला एक अस्थिर अवस्था प्राप्त होणे. चित्त कायमचं स्थिरावलेलं असते आणि चित्ताची कायमची स्थिरता हे परमोच्च सुख असते, हे भक्ती सुख असते, हे मुक्ती सुख असते. चित्ताची अविचल अवस्था, चित्ताची कायमची स्थिरता हेच मोक्ष सुख आहे, हेच भक्ती सुख आहे.
ते संतांना लाभलेलं असते. आणि म्हणून महाराज म्हणतात की तुटली हळहळ त्रिगुणाची. त्रिगुण गेले, हळहळ कुणाला? चित्ताला आहे. कशामुळे? त्रिगुणामुळे. मग अखंड हरिनामानं आत्मज्ञानानं तुमचे त्रिगुण गेले, सत्वरज तम 3 हे गुण गेले. आणि ते 3 गुण गेले की चित्त स्थिरावतं. कारण शेवटी हळहळ चित्ताला आहे गुणामुळं, पण गुण गेले की चित्त स्थिरावतं. हळहळ जाते, चित्ताचं स्थिरावणं म्हणजेच हळहळ झालं. आणि म्हणून तुटली हळहळ त्रिगुणाची. ती हळहळ आम्हालाही घालवता येते अखंड रामनामानं. तुम्ही सातत्यानं रामनाम घ्या. ज्यावेळेस तुम्ही सातत्यानं रामनाम घेता त्यावेळेस तुमचं मन अंतर्मुख होतं या रामनामामुळं. हे अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते. आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतं, ही शांती असते. इथं चित्त कायमचं हृदयाच्या डोहात बुडवलंय, इथं चित्त कायमचं स्थिरावलंय. ही चित्ताची अविचल अवस्था आहे. चित्त कायमचं स्थिरावलंय आणि चित्ताचं कायमचं स्थिरावणं हे आत्मसुख असते, मोक्षसुख असते. इथं चित्ताची हळहळ गेलेली असते, तळमळ गेलेली आहे. आणि ही अवस्था संतांना, ज्ञानोत्तर अवस्था, चित्ताची हळहळ जाणं, ही संतांना जशी प्राप्त झाली तशी आम्हाला अखंड रामनामाने प्राप्त करता येते. रामनाम मात्र अखंड असावं. आम्हालाही तसं जीवन जगता येतं. आणि म्हणून तुटली हळहळ त्रिगुणाची. का? त्रिगुण विठ्ठलाच्या नामानं जातात. सत्व रजतम नासती आपण, सत्वरजतम आपण नासती करिता या भक्ती विठ्ठलाची. तुकोबाराज बोलतात. हे गुण नाशणारे असतात, कमी जास्त होतात, खालीवर होतात, वर जातात, खाली येतात आणि नाचतातही. सत्वरजतम आपण नासती करिता भक्ती या विठ्ठलाची. विठ्ठलाच्या नामानं सत्वरजतम तिन्ही गुण जातात. भक्तीने रज आणि तमगुण दबतो, सत्वगुण उफाळून येतो आणि हा सत्वगुण तुम्हाला देवाची प्राप्ती करून देतो. ज्ञानोबा बोलतात, विपाये वाढे सत्वशुद्ध तेव्हा ज्ञानाशी करी साध. सत्वगुण अखंड हरिनामानं रज आणि तम दबले, सत्वगुण उफाळून आला. या सत्वगुणाने आत्मज्ञानाला हाक मारली, तुम्हाला आत्मज्ञान मिळून दिलं. पण शेवटी हा सत्वगुणही मागे राहतो. तुम्ही निर्गुण होता, गुणातीत अवस्थेत जाता आणि देव बनता, संत बनता. हे का घडलं? विठ्ठल नामानं. आणि म्हणून सत्वरजतम आपण नासती करिता भक्ती या विठ्ठलाची. तुकोबार आहे. अखंड विठ्ठल नामानं सत्वरजतम तिन्ही गुण नाश पावतात. तुम्ही गुणातीत निर्गुण होता, देव बनता, संत होता. देव बनून देवापुढे उभे राहता आणि देव तुम्हाला तुमच्यात मिसळून घेतो. आणि ही निर्विकारी असतं, निर्विकारी अवस्था असते. आणि याला तुकोबाराय म्हणतात गुण गेले, त्रिगुण गेले. आता एकही दुष्टगुण राहिला नाही. ते तर दुष्टगुण न मिळे निशेष चैतन्याचा वास झाला. म्हणजे तुम्ही निर्गुण म्हणले विठ्ठल नामानं की तिथं चैतन्य वास करतं, चैतन्य राहायला येतं. तिथं दुष्टगुण न मिळे निशेष चैतन्याचा वास झाला. म्हणजे आणि म्हणजे इथं चैतन्याचा वास झाला आहे. ज्या व्यक्तीच्या हृदयात चैतन्याचा वास झाला आहे त्याच्या जीवनात सदा सर्व काळ समाधान असते. त्याच्या चित्ताची हळहळ गेलेली असते. त्याच्या चित्ताला अखंड एक विचल आणि स्थिर अवस्था प्राप्त झाली असते. हे संतांना प्राप्त होतं, पण हे आम्हालाही प्राप्त करता येतं संत नसतानाही, केवळ हरिनामाच्या बळावर. हरिनाम मात्र नित्य असावं. तुझे नामाची कोणी आहे केवळ. केवढा मोठा सपोर्ट केला ज्ञानोबारांनी आम्हाला. बघा, आम्ही संत नसतानाही तुझे नामाची कोणी आहे केवळ. जयाचे मुखाशी का काना मिळे, त्याचे हृदया सांडून पळे भेदची साच. ज्ञानोबाराय तुकोबाराय सर्व काळ नाम चिंतन मानसी, समाधान मनाशी समाधी आहे. बस झालं. मग आम्ही संत नाहीत, पण अखंड रामनामानं आम्ही संतासारखं जगू शकतो, समाधानी आणि संतुष्ट. म्हणून अखंड रामनाम घ्या. संतांना जी अवस्था प्राप्त झाली कोणती? संतुष्ट आहे चित्त, सदा सर्व काळ तुटली हळहळ चित्ताची. ही अवस्था आम्हाला अखंड रामनामानं प्राप्त करता येते. आणि मग असे जे संत आहेत जे सदा सर्व काळ संतुष्ट आहेत, समाधानी आहेत, ज्यांच्या चित्ताची हळहळ गेली आहे, ज्यांच्या जीवनातून दुर्गुण निघून गेलेत, ज्यांच्या जीवनात फक्त सद्गुणच वास करतात, अशा संत महात्म्याच्या जीवनात अष्टमहासिद्धी सेवा करण्यासाठी येऊ इच्छितात. हे तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. आणि महाराज लिहित आहेत की अष्टमहासिद्धी ओळंगतीद्वारी न वजती दुरी दवडिता. अष्टमहासिद्धी ओळंगतीद्वारी न वजती दुरी दवडिता.
अर्थात जो ज्ञानोत्तर भक्त आहे, अर्थात जो संत आहे, ज्याच्या जीवनातून दुर्गुण निघून गेलेत, ज्याच्या जीवनात फक्त सद्गुणच वास करतात, ज्याचं चित्त सातत्यानं समाधानी आहे, संतुष्ट आहे, ज्याच्या चित्ताची हळहळ गेली आणि ज्याच्या जीवनात चैतन्याने वास केला आहे, असा संत महात्मा असतो. आणि अशा संत महात्म्याच्या जीवनात त्यांच्या संसारात राबण्यासाठी, त्यांना सहकार्य करण्यासाठी अष्टमहासिद्धी त्यांच्या जीवनात येऊ इच्छितात. आणि मग महाराज लिहितात की अष्टमहासिद्धी ओळंगतीद्वारी न वजती दुरी दवडिता. अर्थात संतांच्या जीवनात अष्टमहासिद्धी संतांची चाकरी करण्यासाठी येतात, पण संत त्यांना किंमत देत नाहीत. तुकोबरा काय म्हणतात? अष्टमहासिद्धी ओळंगतीद्वारी न वजती दुरी दवडिता. या अष्टमहासिद्धी हात जोडून उभे आहेत ज्ञानोबा तुकोबरा अशा महासंताच्या दारात की महाराज आमची सेवा घ्या, महाराज आमची सेवा घ्या. पण संत महात्मे अष्टमहासिद्धीची सेवा घेत नाहीत, त्यांना हाकलून देतात, त्यांना हाकलून देतात. त्या स्वतःहून येतात बळत लांडासारख्या. त्यांना या म्हणायची गरज नाही. रिद्धिसिद्धी न पाचारिता त्या धुंडीती हरिभक्ता. तुकोबर आहे. रिद्धिसिद्धी न पाचारिता त्या धुंडीती हरिभक्ता. मोक्ष सायुज्यता वाट पाहे भक्ताची. कसा महिमा आहे संताचा बघा. सायुज्य मोक्ष संताची वाट पाहतो. या मोक्ष म्हणतो या माझा स्वीकार करा. रिद्धिसिद्धी म्हणतात आम्ही आलो दारात हात जोडून उभे आहेत, आमची सेवा घ्या. रिद्धिसिद्धी न पाचारिता त्या धुंडीती हरिभक्ता. रिद्धिसिद्धीला न बोलवता न पाचारिता त्या स्वतःहून येतात, बळच येतात आणि म्हणतात महाराज आमचा स्वीकार करा, आमची सेवा घ्या. परंतु संत महात्मे रिद्धिसिद्धीची सेवा घेत नाहीत. आणि जो रिद्धिसिद्धीची सेवा घेतो तो संत नसतो. संतांच्या जीवनात रिद्धिसिद्धी गाठोड्याने बांधून पडल्या असतात, टोपल्याने गाठोड्याने रिद्धिसिद्धी असतात, त्या त्यांच्या चाकर असतात. पण तरीही संत महात्मे त्यांचा प्रयोग करत नाहीत, त्यांचा स्वीकार करत नाहीत. का? ज्ञानोबा बोलत आहेत की तपोबळे रिद्धी पातलिया भ्रंशे बुद्धी मग तया ते विरक्तता सिद्धी आठवेना. रिद्धिसिद्धी हे भगवंतानं तुमच्या भक्तीमध्ये सोडलेलं विघ्न आहे. आम्हाला मोठी मजा वाटते की थोडी भक्ती केली आणि रिद्धिसिद्धी प्रसन्न झाल्या की आम्ही स्वतःला मोठा साधू समजतो आणि त्या रिद्धिसिद्धीच्या चमत्कारात अडकतो आणि आमचं पतन होतं. मग तया ते विरक्तता सिद्धी आठवेना. ज्ञानोबा बोलत आहेत तपोबळे रिद्धी पातलिया भ्रंशे बुद्धी मग तया ते विरक्तता सिद्धी आठवेना. हो, महेंद्रादी पदे करिता ती वाटवदे. साधक हा देव बनायला लागला की देव त्याच्या जीवनात विघ्न सोडतो. इंद्र विंद्र आडवे येतात, पदाची वाटमारी करतात, तुमची वाटमारी करतात. महेंद्रादी पदे करिता ती वाटवदे. हे इंद्र वगैरे तुमची वाटमारी करतात, भक्तीला आडवे येतात, तुम्हाला देव बनवू देत नाहीत. किंवा रिद्धिसिद्धी आडवे येतात, त्यांच्या चमत्कारात तुम्हाला अडकवतात. आणि महत्त्वाची जी सिद्धी आहे वैराग्य सिद्धी किंवा विरक्तता सिद्धी, ती तुमच्यापर्यंत येऊ देत नाहीत. की ज्या वैराग्य सिद्धीने देव भेटतो. जगतात अनेक सिद्धी आहेत. नाथ महाराजांनी जवळपास एकूण 22 सिद्ध्या सांगितल्यात भागवतामध्ये. त्यातल्या 8 सगळ्यात मोठ्यात अष्टमहासिद्धी. पण या सगळ्या सिद्धीमध्ये सगळ्यात मोठी सिद्धी कोणती? तर वैराग्य सिद्धी किंवा विरक्तता सिद्धी. ज्या विरक्तता सिद्धीने देव भेटतो ते विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य याने ब्रह्मानंदा योग्य जीव होते. आणि या वैराग्य सिद्धीला नैष्कर्म्यता सिद्धी म्हटले. सर्व सिद्धी ते सहजे परम हेची. ते तर काही न होणे निपजे ते विरक्तता सिद्धी म्हणिजे किंवा नैष्कर्म्य सिद्धी म्हणिजे. सर्व सिद्धी ते सहजे परम हेची. अनेक सिद्धी आहेत पण सर्व सिद्धीत मोठी सिद्धी काय असेल तर ती विरक्तता सिद्धी आहे, वैराग्य सिद्धी आहे. आणि या साध्या सिद्धीत जर तुम्ही अडकले, रिद्धी सिद्धी साध्या अडकले तर वैराग्य सिद्धी दुरावते. तुम्ही संसारात अडकता. या सिद्धी तुमच्या जीवनात आल्या की त्यांच्या चमत्काराला तुम्ही भुलता. आणि चमत्कारात भुलला की पुन्हा तुमच्या जीवनामध्ये मोह माया आशा मी अहंकार या गोष्टी जागून उठतात. आणि म्हणून हे साधू वगैरे जे असतात चिमटे घेऊन फिरतात ते म्हणतात पहा, अघोरी साधू असतात, फुकून टाकेल, जाळून टाकेल, राग करेल. हे खरंच असते. सिद्धी त्यांना प्रसन्न असतात. फुकून टाकू शकतात ते.
मोठ्या मस्त सिद्धी असतात. एकदा मच्छिंद्रनाथ आणि मच्छिंद्रनाथ गावात भिक्षेला गेले. एका ठिकाणी बसले, अलख निरंजन केलं, भिक्षा वाढा म्हणले, त्यांना कोणीच भिक्षा द्यायना. वापस आले रिकाम्या हाताने. गोरक्षनाथ म्हणले, गुरुवर्य काय झालं, भिक्षा? म्हणले कुणीच दिली नाही रे भिक्षा मला, मी मोकळा माघारी आलो. गोरक्ष म्हणले मी जातो देवा. मच्छिंद्रनाथ म्हणले मी जातो. गोरक्षनाथ गेले आणि गोरक्षनाथाने भिक्षा मागायला सुरुवात केली. पण सुरुवातीला कोणी भिक्षा देईना. गोरक्षनाथ म्हणले असं होय, चमत्काराला नमस्कार असतो. गोरक्षनाथ एका माणसाला म्हणले एखादं दोऱ्याचं भेंडूळ घेऊन ये रे. मनुष्य गेला पळत, ते विणलेलं होतं दोऱ्याचं भेंडूळ आणलं आणि ते दोऱ्याचं भेंडूळ साधा दोरा सर्र करीत दोरा असा वर सोडला. हे 100 फूट दोरा वर गेला. 100 फुटावर दोरा वर गेला. ते बारीक दोरा 100 फूटवर. त्या दोऱ्याला धरून गोरक्षनाथ चढे आणि त्या दोऱ्याच्या शेंड्यावर जाऊन बसले. दोऱ्याच्या शेंड्यावर जाऊन बसले गोरक्षनाथ. सगळं गाव जमा झालं. तोंडात बोट घातलं, पायावर लोळू लागले गोरक्षनाथाच्या. गोरक्षनाथ खाली आले, सगळं जग त्यांच्या पायावर लोळलं, सगळं गाव पायावर लोळलं आणि टोपल्यांनी पोत्यांनी माल जमा झाला. भिक्षा पोत्याने जमा झाली, पोत्याने जमा झाली. चमत्काराला लोक नमस्कार करतात. आणि जेव्हा अशी सिद्धी जीवनात येते, आता गोरक्षनाथ सिद्ध पुरुष होते, त्यांनी याचा अहंकार घेतला नाही. त्यांना अक्कल यावी किंवा अद्दल घडावी म्हणून हा सिद्धीचा चमत्कार करून दाखवला. कारण गोरक्षनाथ मुक्त होते, ते रिद्धिसिद्धीत अडकत नव्हते. पण रिद्धिसिद्धीचा चमत्कार करून दाखवल्यावर गावकऱ्याला अक्कल आली आणि धान्य दिलं. चमत्कार केला तेव्हा नमस्कार आला. पण सिद्ध पुरुष नाही, आत्मज्ञानाला गेला नाही, संत पदाला गेला नाही आणि सिद्धी प्रसन्न नाहीत, आणि असा मोठा चमत्कार केला गोरक्षनाथासारखा, आणि गाव जेव्हा पायावर लोळत, एवढा मोठा चमत्कार मी करू शकतो, अहंकार होतो. आणि अहंकार हा भगत प्राप्तीला सर्वात मोठा शत्रू आहे. ते तर अडवावे आले, दोषवरी धोपटिले. साधक देव बनवू लागला की अहंकाररूपी म्हातारा आडवा येतो. तुमच्या देवप्राप्तीला सर्वात आडवा येणारा पहिला शत्रू कोण असेल तर तो अहंकार आहे. धनवारा बोलले, ते तर अडवावया आले, देहवरी धोपटिले, दोषवरी धोपटिले, तया माझी पहिले देह अहंकारो. मग रिद्धिसिद्धीच्या चमत्काराने तुम्हाला अहंकार येतो, आणि अहंकार तिळमात्र जरी होय अभिमान, मेरुतो समान भार देवा. नगभर जरी अभिमान झाला तर देव दुरावतो. आणि रिद्धिसिद्धी याकरता तुमची वाटमारी करायला येतात. तुम्ही देव बनू नये, रिद्धिसिद्धीच्या चमत्कारात अडकावं, तुम्ही अहंकारी बनावं आणि संसारात बद्ध राहावं. म्हणून देवानंच रिद्धिसिद्धी नावाचं विघ्न तुमच्या भक्तीला आड यावं म्हणून सोडलेलं असतं. तुम्हाला देव बनू देऊ नये यासाठी सोडलेलं असतं. आणि मग खरा महात्मा, खरा भक्त, खरा हरिभक्त रिद्धिसिद्धीच्या चमत्कारात अडकत नाही, त्यांचा धिक्कार करतो. आणि म्हणून इथं तुकोबारा शब्द प्रयोग करतात की अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी न वजती दुरी दवडिता. न वजती दुरी दवडिता याचा अर्थ संत, अर्थात तुकाराम महाराज त्यांना दवडित आहेत. हे चल निघ, रिद्धिसिद्धी दारात आली, तुकोबारातील हकलून देत आहेत, दवडित आहेत. न वजती म्हणजे जात नाहीत, दुरी दवडिता म्हणजे तुकोबारा त्यांना हकलून देत आहेत, तरी त्या जात नाहीत, बळच लांडावून येत आहेत, म्हणतात महाराज माझी सेवा घ्या. तात्पर्य, रिद्धिसिद्धी जीवनात आल्या, त्यांच्या जीवनात असतातच संतांच्या जीवनात, पण आल्या तरी संत त्यांचा प्रयोग करत नाहीत, त्यांना हकलून देतात. आणि संत एकच मंत्र देतात, नेनती काही टानाटोना नामस्मरणा वाचून. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली, नेनती काही टानाटोना नामस्मरणा वाचून. आणि मग खरा संत तो असतो की जो नामस्मरणाशिवाय, हरिनामाशिवाय काही जाणत नाही आणि हरिनामाशिवाय दुसरं काही सांगत नाही. तुम्ही किती मोठं संकट घेऊन संताकडे जाते, एकच सांगतील, हरिनाम घे, हरिनाम घे. नेनती काही टानाटोना नामस्मरणा वाचून. तुम्हाला सातत्याने हरिनाम घ्यायला लावतील. नारळ भरून देणार नाहीत, अंगारा देणार नाहीत, दोरीगंडा देणार नाहीत, उदी बिदी वगैरे जे जे काय असतं काही देणार नाहीत तुम्हाला. ते एकच सांगतील, फक्त हरिनाम घे. नेनती काही टानाटोना नामस्मरणा वाचून. आणि मग संतांच्या जीवनात रिद्धिसिद्धीला महत्त्व नसते. संत त्यांना हकलून देतात, पण त्या बळच लांडावून येतात. आणि मग ज्ञानावरच बोलत आहेत की नवी आवडीचे निभरे, कामुक निज वनिता विसरे.
नवी आवडीचे निभरे कामुक निज वनिता विसरे मग पाडेविन अनुसरे भ्रमला जैसा. बघा नवरा काय म्हणतात की एखादा मनुष्य आहे, घरात सुंदर बायको आहे, हां, परंतु आणखीन एखादी परक्याची बाई त्याला आवडली. नवरा बोलतात मी नाही. नवी आवडीचे निभरे कामुक निज वनिता विसरे. घरात सुंदर बायको आहे, पण तिच्यापेक्षा एखादी सुंदर परस्त्री पाहिली की त्या माणसाचं आपल्या बायकोचं मन उठतं आणि त्या परस्त्रीच्या मागं धावतं. ती बाई आवडली मग तो आपल्या बायकोला विसरतो. नवरा बोलतात नवी आवडीचे निभरे कामुक निज वनिता विसरे. समोरची एखादी बाई आपल्या बायकोपेक्षा सुंदर वाटली, मनुष्य आपल्या बायकोला विसरतो आणि त्या नव्या बाईच्या मागे लागतो. तसं साधक रिद्धिसिद्धी जीवनात आल्या की वैराग्य सिद्धीला, विरक्तता सिद्धीला विसरतो आणि या रिद्धिसिद्धीच्या मागे लागतो आणि संसारात बद्ध होतो, आपलं पतन करून घेतो. आणि म्हणून रिद्धिसिद्धी तुमच्या भक्तीला आडव्या येतात, वाटमार करायला येतात, तुम्हाला देव भेटू नये म्हणून आडव्या येतात. आणि म्हणून खरा साधक रिद्धिसिद्धी जीवनात आले त्यांचा धिक्कार करतो आणि एकच फोकस ठेवतो, वैराग्य सिद्धी, विरक्तता सिद्धी. जी सगळ्यात मोठी जी विरक्तता सिद्धी तुम्हाला देवाचं दर्शन करून देते, देव बनवते, देवाची भेट घालून देते. आणि म्हणून संत महात्मे अष्टमासिद्धीला किंवा कुठल्याही सिद्धीला महत्त्व देत नाहीत आणि तुम्ही साधकांनाही देऊ नये. कारण रिद्धिसिद्धीच्या चमत्कारात तुम्ही अडकता आणि खरी विरक्तता सिद्धी तिला विसरता. आणि या चमत्कारात तुम्ही अडकले की चमत्काराने अहंकारी बनता आणि अहंकार तुमच्या देवभक्तीला, देवप्राप्तीला आडवा येतो, तुमचं पतन करतो. तुका म्हणे नरकी घाली अभिमान, तुका म्हणे नरकी घाली अभिमान, होय ज्ञान गर्व ताठा. तुम्हाला ताठा होतो, गर्व होतो या रिद्धिसिद्धीच्या चमत्काराचा, त्या ज्ञानाचा, तुम्ही नरकाला जाता. म्हणून रिद्धिसिद्धीमध्ये अडकू नका. संत रिद्धिसिद्धीमध्ये अडकत नाहीत. शब्दप्रयोग असा की अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी न वजती दुरी दवडिता. अर्थात तुकोबारा त्यांना दवडतायत पण त्या तरी जात नाहीत, बळच मागे येतात लांडावणे, पुन्हा दारात उभा राहतात. पण तरी तुकोबारा त्यांचं सहकार्य घेत नाहीत. अन्यथा तुकोबाराच्या जीवनात गरिबी कशाला आली असती. बघा तुम्हाला मी अष्टमहासिद्धी सांगतो त्या काय काय करतात. एकूण 22 सिद्धी आहेत, नाथ महाराजांनी भागवतात सांगितल्यात. त्यातल्या प्रमुख इथं शब्दप्रयोग असा अष्टमहासिद्धी. अष्टमहासिद्धी एकूण 8 आहेत. अनिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व. या 8 ज्यांना म्हणतो आपण अष्टमहासिद्धी. अनिमा अर्थात आपल्याला आपलं शरीर अणू इतकं बारीक करता येतं, म्हणजे आपण गुप्त होऊ शकतो. जसं युद्धात पाहिलं आपण प्रयोग, ते रामायण महाभारत जी मालिका दाखवली, तिथं ते काही राक्षस किंवा जे कोणी असतील ते गुप्त व्हायचे आणि पुन्हा प्रगट व्हायचे. आपलं शरीर आपल्याला अणू इतकं बारीक करता येतं आणि गुप्त होता येतं. ही अनिमा सिद्धी आहे. दुसरी महिमा सिद्धी. आपल्याला आपला आकार प्रचंड डोंगरा एवढा किती मोठा करता येतो, ही महिमा सिद्धी आहे. गरिमा आपल्याला आपल्या शरीराचं वजन वाढवता येतं. तुम्ही पहा मारुतीराय त्या रावणाची लंका जाळायला गेलते सीतामाईच्या शोधाला, तेव्हाच मारुतीरायाने पाय ठेवला होता. तर तो पाय त्या रावणाच्या एकाही माणसाला हलवता आला नाही. मारुतीरायाचा साधा पाय. शेवटी रावण हलवायला गेला आणि तो उताना खाली पडला, त्याचा अपमान झाला. मारुतीरायाचा पाय हलवता आला नाही, अंगादाचा पाय हलवता आला नाही, अंगद बी गेलता, त्याचाही पाय हलवता आला नाही. ही गरिमा सिद्धी आहे. आपलं शरीर अतिशय वजनदार बनवता येतं, एवढं वजनदार की त्याला कोणीच हलवू शकत नाही. ही गरिमा सिद्धी आहे. नंतर लघिमा. आपलं वजन वेटलेस, वजनच ठेवायचं नाही शरीराला, एकदम हलकं व्हायचं, वाऱ्यासारखं वेटलेस व्हायचं. ही लघिमा सिद्धी आहे. शरीर हलकं होतं, वजनच राहत नाही. नंतर ईशित्व सिद्धी. ईशित्व सिद्धी म्हणजे तुम्ही ईश्वर तुल्य बनू शकता, विश्वाचा ईश्वर बनू शकता, ती ईशित्व सिद्धी आहे. देन वशित्व सिद्धी म्हणजे तुम्ही कोणालाही वश करू शकता आणि त्याच्याकडून काही मिळू शकता. मग जी वशित्व सिद्धी आहे, तुम्ही कुबेराला वश केलं, त्याच्याकडून धन घेता. अन्नपूर्णेला वश केलं, तिच्याकडून अन्न घेऊ शकता. तुकोबाराने जरी सिद्धी वापरली असती, ज्ञानोबाने सिद्धी वापरली असती, तर डोंगराने पैशाचे ढिगल लागले असते, पोत्याने अन्न घरात पडलं असतं, वखारीच्या वखारी अन्नाने भरले असते. तुम्ही कुणालाही वश करू शकता ना, वश करून जे हवे ते मिळू शकता. ही वशित्व सिद्धी आहे. तुम्ही कुणालाही वश करून त्याच्याकडून काही मिळू शकता.
ही वशित्व सिद्धी पण संतांनी वापरली नाही, कारण त्याने अहंकार होतो, भक्तीला आडवं येतं. म्हणून वशित्व सिद्धी तुम्ही कुणाला वश करून काही मिळू शकतं. त्याच्यानंतर प्राप्तिसिद्धी, तुमचं मन या विश्वात कुठंही जाऊन स्वच्छंदानं फिरू शकतं आणि कुणाच्या मनात काय चाललंय ते पाहून येऊ शकतं आणि विजय मिळू शकतं. समजा मला वशित्व सिद्धी प्राप्त आहे, तर समोरच्या माणसाच्या मनात काय चाललंय मी ओळखू शकतो. नुसतं इथं नाही, पूर्ण विश्वात फिरून, विश्वात कुठं काय चाललंय कोणाच्या मनात, मन तिथं जाऊन पाहतं आणि सांगायला येतं की याच्या मनात हे चाललंय. म्हणजे इथं बसल्या तुम्हाला विश्वात कुठं कुणाच्या मनात काय चाललंय हे ओळखता येतं. या सिद्धीला प्राप्तिसिद्धी म्हणतात. आणि शेवटची 8वी प्राकाम्य सिद्धी. ही प्राकाम्य सिद्धी म्हणजे स्वेच्छेने तुम्ही तुमच्या या शरीरानं हवेत उडून या विश्वात कुठेही जाऊ शकता. त्रैलोक्यात विश्वात कुठेही प्रवास करू शकता. कुठेही जाता येतं तुम्हाला या शरीराने, त्रैलोक्यात फिरता येतं, त्याच्याही पुढे फिरता येतं. ही प्राकाम्य सिद्धी. अशा एकूण या अष्टमहासिद्धी आहेत. पण संत महात्मे या सिद्धींचा वापर करत नाहीत. मी बोलून गेलो का की सिद्धीच्या चमत्कारात अडकलं तर तुम्ही अहंकारी बनता आणि अहंकार तुम्हाला देवापासून तोडतो. तिळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. तुका म्हणे नरकी घाली अभिमान. अष्टमहासिद्धीच्या चमत्कारानं तुम्ही अहंकारी बनता. अहंकार तुम्हाला देवापासून तोडतो आणि हे घडू नये म्हणून संत महात्मे जरी देव बनले किंवा देव बनण्याच्या आधीही हे साधक किंवा संत महात्मे अष्टमहासिद्धीचा स्वीकार करत नाहीत. त्यांना हकलून देतात. पण तरी त्या लाडासारखं बळचिन दारात उभा राहतात आणि म्हणतात आमचा स्वीकार करा, आम्ही तुमचे चाकर आहेत. आणि म्हणून तुकोबाराय लिहित आहेत की अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी न वजती दुरी दवडिता. खऱ्या साधकानं आणि खऱ्या सिद्धानं अष्टमहासिद्धीचा स्वीकार करू नये, किंबहुना ते करतही नाहीत. खरे साधक आणि खरा सिद्ध पुरुष एकाच गोष्टीचा स्वीकार करतो आणि त्या फक्त हरिनाम हरिनाम आणि हरिनाम. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली, नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचून. फक्त ते संत असतात की ज्यांचा हेतू, ज्यांचं साधन आणि सिद्ध फक्त विठ्ठल नाम आहे, बाकी काही नाही. फक्त तो संत असतो. आणि विठ्ठलाच्या नामाने काय होत नाही. काय न हे केले एका चिंतित विठ्ठले, अवघे लाभ होती एका चिंतने नाम संकीर्तने गोविंदाच्या. तुकोबाराय. म्हणून अष्टमहासिद्धी वगैरे फार अलीकडच्या आहेत. विठ्ठलाचं नाम फार पुढचं आहे. गगनाहुनी पायी वाडा आहे. आमचे तुकोबाराय अनुरेनु थोकडा तुका आकाश एवढा. तसंच भगवंताचं नाम आहे. अनुपेक्षा लहान आहे भगवंताचं नाम, आकाशापेक्षा मोठं आहे. आणि विश्वात सगळ्यात महान काय आहे तर ते हरिनाम. हे हरिनाम स्वीकारा, रिद्धिसिद्धी नाही, फसाल तुम्ही. त्याने विरक्ती दुरावेल, संसार बंधनात अडकाल. आणि म्हणून संत किंवा खरा साधक अष्टमहासिद्धीत अडकत नाही. अष्टमहासिद्धी ओळंगतीद्वारी न वजती दुरी दवडिता. आणि असा जो सत्पुरुष आहे, महात्मा आहे, संत आहे की ज्याच्या जीवनात अष्टमहासिद्धी चाकरी करण्यासाठी हात जोडून उभे आहेत, हाकलून दिले तरी परत जात नाहीत. ज्या संत महात्म्याच्या जीवनात एकही दुष्टगुण नसतो, सगळे सद्गुणच वास करतात, त्या संत महात्म्याच्या जीवनात चैतन्य वास करतं. त्या संत महात्म्याचं चित्त सदा सर्वदा संतुष्ट आहे, समाधानी आहे. त्या संत महात्म्याच्या चित्ताची कायमची हळहळ गेली, कारण त्याचे त्रिगुण गेलेत. अशा संत महात्म्याची चाकरी करण्यासाठी देव लालचावलेला असतो, हे तुकोबाराय अभंगाच्या 5व्या चरणात सांगतात. आणि महाराज लिहित आहेत, तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार चालवी कामार होऊनिया. तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार चालवी कामार होऊनिया. अर्थात अशा वर जे बोललो मी, अशा संतांची चाकरी करण्यासाठी देव आसुसलेला असतो. आसुसलेला असतो हा शब्द लक्षात घ्या. आसुसलेला असतो. हो, देव टपलेला असतो की वरच्या गुणांनी युक्त असलेला जो संत महात्मा आहे त्याची चाकरी मला कधी करायला मिळेल, त्याची चाकरी मला कधी करायला मिळेल. देव आसुसलेला असतो. एका जनार्दनी भक्त देव त्यांचा अंकित दास होय. एका जनार्दनी भक्त देव त्यांचा अंकित दास होय. आणि म्हणून संतांची व्याख्या करताना बघा तुम्ही, संत कुणाला म्हणावं. संताच्या नाथ महाराजांनी भागवतामध्ये एकूण 16 व्याख्या सांगितल्या की जे 16 लक्षणं ज्याच्या जीवनात आहेत तो संत असतो. त्यातले प्रमुख तुम्हाला सांगतो मी की ज्याच्या जीवनात विवेक वैराग्य आहे, ज्याला श्रीगुरूच्या कृपेने आत्मज्ञान झाले, जो मुक्तीवर भजनयुक्त आहे, ज्याने प्रत्यक्षात पांडुरंग पाहिला आहे,
आणि पांडुरंगाने ज्याची चाकरी केली तो संत असतो. आणि म्हणून तुकोबारा शब्द प्रयोग करतात की तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार चालवी कामार होऊन या. तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार चालवी कामार होऊन या. अर्थात देव संतांचा सर्व भार, त्यांच्या संतांच्या संसाराचा भार आपल्या माथ्यावर घेतो आणि देव संतांचा चाकर बनतो आणि संतांचं योगक्षेम चालवतो. आणि म्हणून आपल्याला जे वाटतं की संसार टाकला, संसार सोडला तर आपल्या पोटाचं काय होईल, आपण काय खावं, काय प्यावं, अरे बाबा काळजी नको करू, तुझी काळजी देवाला आहे. तुझी चिंता त्याशी सर्व आहे. तुझी चिंता त्याशी, फक्त आवडीने भावे हरिनाम घेस, हे कर, तुझी चिंता त्याशी आहे. आणि म्हणून तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार चालवी कामार होऊन या. संतांच्या संसाराचा, उदरभरणाचा सर्व भार देव आपल्या डोक्यावर घेतो आणि देव संतांची चाकरी करतो, संतांचा संसार चालवतो. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतात की हा योगक्षेम आगवा तयाचा मजची पडला पांडवा जयाच्या सर्व भावा आश्रवमी. त्यांचा योग आणि क्षेम त्यांना मिळवून देणं आणि त्याचं रक्षण करणं दोन्ही गोष्टीची माझी जिम्मेदारी. फक्त तो अनन्य भक्त असावा. ऐसे अनन्य योगे विकले जीवे मनी अंगे तयाचे काही एक सांगे सर्व मी करी. माझा जो अनन्य भक्त आहे, जो संत आहे, त्याची कुठलीही सेवा करायला मी लाजत नाही. चोकोबाराच्या मंडळीचं बाळतपण केलं. चोका महाराजाला गुरंढोरं ओढू लागली, चोका महाराजाच्या भिंती बांधल्या, तुकोबाराच्या शिळ्या भाकरी खायला भंडाऱ्यावर जायचे, जनाबाईला दळू लागायचा, सप्तामाळ्याला खुरप लागायचा, गोरोबा काकाला विटा घडू लागायचा, सजन कसायचं मांस धुवायचं आणि विकू लागायचा. बरं मांस धुणं आणि विकणं चांगलं आहे का? पांडुरंग तर म्हणतो मांस खाऊ नका, आवडी खावया मासा या स्वर्गाची आशा, जे करी ती पशुहिंसात आहे पुरुष अद्यपतन नरकवास. मांस खाणारा मनुष्य नरकाला जातो, पण देव सजन कसायला मांस धुवू लागायचा आणि विकू लागायचा का? सजन कसाई प्रत्येक मासाच्या ठोक्याला तोडताना विठ्ठल 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 म्हणत मांस तोडायचा. त्याचं मांस विठ्ठलमय झालं होतं. मग कर्म कोणतं असो, त्या कर्माला विठ्ठल नामाची हरिनामाची संगती दिली की ते कर्म विठ्ठल रूप बनतं आणि देवाला कोडं पडतं. नावेला जाईन ते कर्म घाणेरडे, पण त्या माणसाच्या संसारात देवाला राबायला जावं लागतं. आणि म्हणून सजन कसायला मांस विकू लागत होता. देव प्रत्येक ठोक्याला मांस तोडताना विठ्ठल विठ्ठल म्हणत होता. ते मांस विठ्ठल रूप झालं होतं. आणि तुम्ही विठ्ठल नाम घेत घेत कर्म केलं तर ते कर्म विठ्ठलाला अर्पण होतं, ती विठ्ठलाची पूजा ठरते. आणि मग विठ्ठलाची पूजा ठरलं, विठ्ठलाला राबायला यावं लागेल ना, जरी मांस असलं घाणेरडं असलं तरी. सजन कशाला देव मांस विकू लागायचं. नाथ महाराजच्या घरी 36 वर्ष कावडीने पाणी भरलं. संतांमध्ये सर्वात भाग्यवान संत म्हणजे नाथ महाराज. सगळेच भाग्यवान, पण नाथ महाराज विशेष भाग्यवान. का 36 वर्ष श्रीकंठाने अंगण झाडावं, पाणी भरावं, गंध उघडून द्यावं, हातपाय दाबावेत, सगळं घरातलं काम करावं. आजही श्रीखंडाची कावडी पडल्याशिवाय ती रांजण भरत नाही पैठणचा नाथाचा. काय महिमा आहे. आणि म्हणून 36 वर्ष देव ज्याच्या घरात राबला, इतके भाग्यवान संत म्हणजे नाथ महाराज. बाकीच्यांना देवाचं सानिध्य लाभलं, पण थोडंफार पार्ट अँड पार्शल. नाथ महाराजाला 36 वर्ष म्हणजे काय, 36 वर्ष देव तुमचा मित्र आहे, तुमच्या घरात येतो, राबतो, सेवा करतो, गंध चंदन उघडून देतो, हातपाय दाबतो, सानिध्य ते तुमच्या 24 तास श्रीखंडाच्या रूपात. भाग्यवान संत म्हणजे नाथ महाराज. दामाजी शिट्टीची हुंडी सोडावी, मीराबाईचा विषाचा प्याला प्याला, सगळे संत जे जे असतील ते. या कबीराला चादरी विणू लागाव्यात, रोहिदास महाराजाला बुटा चपला शिवू लागाव्यात, त्यांचं कातड रंगू लागावं, चर्म रंगू लागे रोहिदासा संगे कबीराच्या मागे विनी सेले. उच्च नीचे काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या. हा तुकोबाराचा अभंग अतिशय चिंतनीय आहे. देवानी कुणाकुणाच्या संसारात मदत केली, देव कुणाकुणाच्या संसारात राबला, देवानी कुणाकुणाची चाकरी केली, हे तुकोबारांनी या अभंगातून वर्णिलेलं आहे. हा अभंग फार मोठा आहे. आपण मुळातच पहा की देवाने कुणाकुणाची चाकरी केली या अभंगातून वर्णिले. उच्च नीच काही नेने भगवंत या अभंगात त्यातलं चरण आहे. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे कबीराच्या मागे विनिसेले. तात्पर्य देव सगळ्या संतांच्या संसारात राबला. तात्पर्य साधी गोष्ट आहे. तुम्ही संत पदाला पोहोचले की देव आसुसलेला असतो, टपलेला असतो संतांची सेवा करायला, संताचा संसार चालवायला, त्याचा भार व्हायला.
कारण देवाचा तो छंद आहे, देवाचा छंद आहे. जसे तुम्हा आम्हाला काही छंद आहेत, आम्हाला हरिनामाचा छंद आहे, तसं देवाला कसा छंद आहे? संतांची सेवा करण्याचा. देव संतांचा सगळा भार आपल्या डोक्यावर घेतो आणि त्याचा संसार, त्याचा योगक्षेम चालवतो, त्याला देतो आणि त्याचं रक्षणही करतो. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार चालवी कामार होऊन या. आणि मग ज्ञानोबा म्हणतात की माझी या भक्त आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोरांना मागे. भक्ती करताना कधी कधी आपल्याला वाटतं की काय खावा, संसार सुटला तर काय मिळेल. अरे माझी या भक्त आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांताच कुरांना मागे. राजाची बायको शिडी तुकडे मागती कधी नाही. भक्तीमध्ये तसं साध्या जीवाचं सुद्धा पाहत मी दैवास्तव देहाचे पाळन जो चिंतेना देह भरण तो महायोगी जाण दैवयोगी. साध्या मनुष्यरूपात सुद्धा तुम्ही आम्हाला जगवणं ही देवाची जिम्मेदारी. ननाबारा बोलतात दैवास्तव देहाचे पाळन तो जो चिंतेना देह भरण तो महायोगी जाण दैवयोगी. तुम्हाला देवाने समजा 95 वर्ष आयुष्य दिले तर तुमचं शरीर 95 वर्ष जगवण्याची जिम्मेदारी देवाची. 95 वर्ष तुम्हाला अन्न द्यावं लागेल, ते शरीर 95 वर्ष जगावं लागेल, कारण आयुष्य 95 वर्षात दिले. का देह हा दैववशेत पाळला जातो, देह हा दैववशेत पाळला जातो. म्हणून भाकरीची काळजी करायची नाही, भाकरी देवाला द्यावी लागते. सगळ्याला भाकरी देतो आणि मग देव शेवटी जेवतो. दैवास्तव देहाचे पाळन जो चिंतेना देह भरण तो महायोगी जाण दैवयोगी. आपल्या भाकरीची जिम्मेदारी देवाची असते. याचा अर्थ आपण झोपून राहायचं असं नाही, हात पाहायलाचे, पण हाव आणि तृष्णा करायची नाही, वायाला जाल मराल. पोटापुरतं अन्न देणं हे देवाची जिम्मेदारी, जगवणं देवाची जिम्मेदारी, कारण दैववशे देह पाळला जातो. मग साध्या जीवाची काळजी घेतो तर संताची काय घेणार नाही, संत त्याचे लाडके आहेत. आणि म्हणून तो त्याचा छंद आहे, त्याचा नाद आहे, त्याला धंदाच आहे काय भक्ताची सेवा. मग तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार चालवी कामार होऊन या. अर्थात संत हे पांडुरंगाचे अतिप्रिय असतात. आणि अशा जसं आईला लहान मूल अतिप्रिय असतं, म्हणून ते बाळ जर आपल्या आईच्या मांडीवर त्या बाळाने शी केली, सू केली तर कुठलेही अमंगळ किंवा किळसवानं न मानता निर्मळ मनानं त्या बाळाची शी पुसते, सू पुसते, त्या बाळाला कडेला घेते, पोटाला लावते. त्या बाळाचं चांगलं वाईट जे काय सगळं आई करते. का? बाळ आईला प्रिय आहे. तसं संत देवाला सर्वात प्रिय आहेत, म्हणून देव संताचं सगळं करतो, सगळं करतो आणि ते आवडीने करतो. आणि हे करण्यासाठी असुटलेला असतो. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार चालवी कामार होऊन या. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. आपण यथामती अभंगाचा भावार्थ पाहिलाय. अर्थात तुकोबाराय म्हणतात भक्तीचे ते वर्म जयाचे हाती तया घरी शांती क्षमा दया. तात्पर्य तुम्ही संत असा किंवा साधारण जीव असा ज्याच्या मुखात हरिनाम आहे, फक्त त्याच्याच हृदयात दया आहे. आणि ज्याच्या हृदयात दया आहे त्याच्या जीवनात, ज्याच्या मुखात हरिनाम आहे त्याच्या हृदयात दया आहे, ज्याच्या हृदयात दया आहे त्याच्या जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य आहेत. मग ज्या समाजात नीतिमूल्य नांदतात, समाजातली सगळीच माणसं हरिनाम घेऊ लागले तर सगळ्याच्या हृदयात दया वास करेल. दयाजवळ धर्म अर्थात नीतिमूल्य येतील. जिथं नीतिमूल्य नांदतात तो समाज सुखी होईल. आणि म्हणून प्रत्येकानं हरिनाम घ्यावं. आणि संतांच्या जीवनात प्रामुख्यानं सातत्यानं रामनाम आहे. आजच्या अभंगात तुकोबाराय म्हणतात की संतांच्या जीवनात रामनाम आहे, म्हणून त्यांच्या हृदयात शांती क्षमा आहे, दया आहे. जिथं दया आहे तिथं धर्म आहे, नीती आहे, माणुसकी आहे. आणि ज्याच्या हृदयात शांती क्षमा दया आहे फक्त तोच संत असतो. अशा संताला अष्टमहासिद्धी प्राप्त झालेल्या असतात. अशा संतांच्या जीवनात सगळे सद्गुण वास करतात. तिथं एकही दुर्गुण नसतो, तिथं चैतन्याचा वास झालेला असतो. अशा संतांचं चित्त सातत्यानं संतुष्ट असते, समाधानी असते, त्यांच्या चित्ताची हळहळ गेलेली असते. आणि असा संत महात्मा देवाला फार आवडतो, सर्वात जास्त आवडतो. आणि म्हणून देव अशा संताची चाकरी करतो, त्यांचं दास्यत्व करतो आणि त्यांचा योगक्षेम चालवतो. आणि म्हणून देव म्हणतायत किंवा तुकोबाराय म्हणतायत की तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार चालवी कामार होऊन या. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोली लिले कुरे वेळी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध.
नाही विचारिला अधिकार मी आपुला, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.